लवकरच आपलं जे गोप्रो घ्यायचं किंवा एखादा ॲक्शन कॅमेरा घ्यायचं जे स्वप्न आहे ना, ते लवकरच पूर्ण होईल. पण त्याच्यासाठी तुमची साथ गरजेची आहे पब्लिक. भावांनो, तुमची साथ खूप गरजेची आहे. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब खरंच खूप महत्त्वाचं आहे. मला मोटिवेट करतंय की अशा डेलीच्या राईडसाठी, डेलीच्या ब्लॉगसाठी. बाय फॅशन म्हणून करतोय मी. फॅशन असती नाही का, आवड आहे आवड. बाय प्रोफेशन एक शिक्षक आहे, बाय फॅशन म्हणजे माझी जी आवड आहे ती मला राईडची आवड आहे. कुठून लागले मलाच माहीत नाही, परत विचारू नका तुला आवड कुठून लागली काय झालं, मला नाही माहिती. फक्त एक आवड लागली आहे बाईकची, बाईक नंतर ह्या राईडची. बस तेच करतोय, ते आवड जोपासतोय. आणि जो मी फिरतोय, मी जे एक्सप्लोअर करतोय ते तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल केलेलं आहे. माझ्यासोबत हे पूर्ण जेवढं मी फिरणार आहे, माझे जेवढं पॉसिबल आहे, जेवढं आपल्या नशिबात आहे फिरायचं, तेवढं सगळं फिरलेलं बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वाव, काय भारी वाटायले. पूर्ण काय मराठी भाषेत शिराळ, शिराळ. आपल्या भाषेत इकडं गावरान, धाराशिवच्या भाषेत शिराळ म्हणतात. ही जी सावली आली म्हणजे बघा, ऊन असतं, उन्हामध्ये जे एखादा ढग येतो, ढगाची सावली पडते, याला आमच्या इकडे तर शिराळ म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात, हा व्हिडिओ कुठून तुम्ही बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की जेणेकरून मी येणाऱ्या फ्युचरमध्ये जर तुमच्या भागामध्ये आलो राईडसाठी, तर ते नवीन शब्द मला लक्षात राहतील, आठवतील. तसा मोठं ब्लॉगिंगचा सेटअप आपला खूप भारी झाला. मला तरी भारी वाटतं. आवाज क्वालिटी मी मध्ये आता ब्रेकला थांबलो होतो तेव्हा चेक केली, अप्रतिम येते साऊंड क्वालिटी, पण काहीच अडचण नाही आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी सगळं आहे. बाकी फक्त आता तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला व्हिडिओ किती आवडतो, तुम्ही किती जणांपर्यंत हा शेअर करताय. आपला एक मराठी मुलगा एवढी लांब ती सोलो राईड वन डे करतोय, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भाई. कोणाचं ते असेल नसेल, किंवा बरेच एक्सपिरियन्स रायडर आहेत की त्यांनी यापेक्षाही मोठमोठ्या राईड्स केल्यात, पण मी पहिली एवढी लॉंग राईड करतोय. आधी ह्याच्या आधी केली राईड जवळपास, म्हणजे तुळजापूर ते लोणावळा, पण त्यावेळेस आपल्याकडे कोणताही ॲक्शन कॅमेरा किंवा असा मोठा ब्लॉगिंगचा सेटअप नव्हता. त्याच्यामुळे आपण कोणताही मोठं ब्लॉग त्यावेळेस केलेला नाही, ना की कोणताही ब्लॉग केलेला आहे. पण आता भाई आपल्याकडे सगळा सेटअप रेडी आहे. कंटिन्युअसली मी जिथे जिथे जाईल फिरण्यासाठी, तिथे तिथेला तुम्हाला मोठं ब्लॉग आणि ब्लॉग दोन्हीही बघायला भेटतील. तर फक्त आपल्या भावाला असा सपोर्ट राहू द्या, आणि मला माहिती, खात्री आहे तुम्ही मला सपोर्ट नक्कीच करणार. खरं तर सहा दिवस झाले आज मी घराच्या बाहेर आहे. ते मागच्या रविवारी सकाळी 6 वाजता सोडलेलं घर आहे. मी आज शनिवारी संध्याकाळी 6 वाजता घरी जाणार आहे. माहीत नाही घरचे काय म्हणते, कारण घरी तर 2 ते हार्डली 3 दिवसांची जाणार आहे म्हणून सांगितलं होतं. आज 6 दिवस झाले, म्हणजे एक्स्ट्रा 3-4 दिवस झाले. काय म्हणतात घरचे, बघू आता घरी गेल्यानंतर. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे, ठीक आहे. घरचे ओरडतील, काय करतील, पण जी मजा या 3 दिवसात मी घेतली ती नाही, ती दुसरी कशातच नाही. बाकी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे खूप, म्हणजे नवीन नवीन लोकांसोबत ओळखी करून घेतल्या, मैत्री बऱ्याच जणांसोबत झाली, नवीन नवीन फ्रेंड्स भेटले. ठीक आहे, आता नाशिक परत एकदा जायचा प्लॅन नक्कीच करेन. त्यावेळेस आता सारखं समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाही जाणार, त्यावेळेस पावसाळ्यामधला सीन बघेन.
जे फ्रेंड्स होते ते म्हटले की आजचा उन्हाळ्यापेक्षा जो तिथला डोंगरांचा घाटदऱ्यांचा जो रोड आहे जो काय आपल्याला खूप आवडतो तो बघण्यासारखा असतो. पावसाळ्यामध्ये छोटे छोटे धबधबे, मोठे धबधबे, हिरवागार प्रदेश, बाप, तो सगळा बघण्याचा आहे आपल्याला. नक्कीच एक्सप्लोर करू आपण नाशिक अजून एकदा. त्याचबरोबर जो पुढे हरिहरेश्वर आहे, हरिहर गड आहे, तो पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. माझ्यासोबत अशाच नवीन नवीन ठिकाणी जाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी ज्याही ठिकाणी लवकर जाईन, मी जेही ब्लॉग्स टाकेन, मोठे ब्लॉग्स टाकेन, ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. ह्याला म्हणतात भगवं वादळ. खरंच खूप भारी दिसतोय. इथून तिथून पूर्ण पोलवरती भगवा झेंडा, समोर एक मोठा भगवा झेंडा लावलाय. खरंच हे बावी नावाचं गाव आहे ना, हे फक्त या झेंड्यासाठी ओळखलं जाते. मध्ये सोशल मीडियावरती यानं खूप मोठा क्रेज केलेला आहे या झेंड्यानं. तुळजापूरच्या अगदी एकदम जवळ आलोय, जवळ. काही मिनिटांमध्ये तुळजापूर रीच. आई अंबे जगदंबे. घरी गेले ना मस्त अशी गरम गरम मी कॉफी करायला लावेन, कॉफी पेन, जेणेकरून जो आपला दिवसभराचा थकवा आहे, जो कंटाळा आला आहे, तसं तर कंटाळा आलाच नाही. मी अजूनही 200 ते 300 किलोमीटर राईड इझिली करू शकतो, एवढा स्टॅमिना आहे अजून माझ्याकडे. खूप खूप एक्सायटेड आहे मी की एवढी मोठी राईड मी एकट्यानं सोलोमध्ये कंप्लीट केली, ती नॉनस्टॉप. त्याचा शीन थकवा थोडासा आपण घरी गेल्यानंतर कंप्लीट करून टाकू. भारी का वाटत असेल ना, तर ही रोडच्या कडची डिवायडरवरची जे झाड आहेत पेपर फ्लावरची, एकदम खतरनाक लुक द्यायला लागले. कुठं पिंक कलरमध्ये आहेत, कुठं येलो कलरमध्ये, कुठं व्हाईट कलरमध्ये. खरंच खरंच खूप सुंदर दिसायला लागलं. अप्रतिम असा नजारा आहे, अप्रतिम. भावांनो, आपण आलोय तुळजापूर आणि सोलापूर बायपासला. तर विचार करतोय तुळजापूरला जाऊ की बायपासला जाऊ. तुळजापूरला तर आपलं काही काम नाही सध्या, आपल्याला घरी जायची ओढ आहे, म्हणून डायरेक्ट आपण सोलापूर बायपासने आपल्या घराकडे राहू. बाय बाय तुळजापूर. तसं तर आपण जो सकाळी काय सांगितलं होतं की डेस्टिनेशन आपलं तुळजापूर आहे, तिथं आपण रीच केलेलं आहे. बरोबर 5 वाजता आपण तुळजापूरमध्ये रीच झालेला आहोत. तर इथून 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आपलं गाव आहे.
की जिथं आपलं घर, होम टाऊन ज्याला आपण म्हणतो आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात आवडता रोड, काटाचा रोड. हे रोड खरंच मला आवडतात. घाट जेवढे जास्त असतील तेवढे जास्त मजा येते बाई गाडी चालवायला. हा एक्सपिरियन्सच खूप 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 युनिक आहे. भारी, एकदम भारी. चला भावांनो, याच ब्लॉगमध्ये तुम्हाला तुळजाभवानीचं पण दर्शन नक्कीच घडवणार. जाता बघू आपल्याला तुळजाभवानीचं मंदिरचं शिखर दर्शन मात्र नक्की होईल. हे बघा, सुंदर नजारा आहे, एकदम अप्रतिम. आता सनरेज त्या कॅमेऱ्यावरती एक्सपोज होत असतील, पण जो आपण नेकेड आईजने बघतोय ना, तो नजारा खरंच खूप सुंदर आहे. ही झाडं बघा, ही एवढे भारी दिसायलेत बघा. क्लोज घेतो थोडंसं. खरंच खूप भारी दिसायलेत. जसं वाटतंय की कुठल्या तरी गार्डनमध्ये गाडी चालवते, गार्डनमध्ये. रोडवरती नाहीच, रोड पण तेवढा सॉफ्ट आहे आणि हे झाडं. तर भावांनो, इकडल्या साईडला आपल्याला तुळजाभवानीचं दर्शन आहे. थोडासा स्पीड डाऊन करतो जेणेकरून आपल्याला तुळजाभवानीचं दर्शन क्लिअर होईल. बघा, तुम्ही जरी आलात बायपासने गाडी इथं टाकायची, पार्क करायचं, डायरेक्ट मंदिरात. तर दिसेल का नाही, दिसेल का नाही. हे बघा भावांनो, तुळजाभवानी मंदिर. आईरा जाऊ दे. कसं आहे, टर्न आहे, टर्नमुळे लवकर आपल्याला जास्त बघता येत नाही. पण नक्कीच एक ब्लॉग आपण आपल्या तुळजाभवानीच्या मंदिरावरती एक ब्लॉग नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न म्हणण्यापेक्षा नक्कीच करणार आहे, नक्कीच. तुमचा जर भावानं सपोर्ट असेल ना, तुमच्या प्रत्येक कमेंटला एक ब्लॉग येईल. तुम्ही जे डेस्टिनेशन सांगता त्या डेस्टिनेशनला आपण ब्लॉग करायला तयार आहे. फक्त तुमची साथ हवे आणि ते तुम्ही देणार, मला गॅरंटी. खात्री आहे, मला खात्री. तुम्ही मला ती साथ भरभरून देणार. जगदंब जगदंब जगदंब. चला, तुळजापुरी पास केलं. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं घर आहे. आपण निवांत घरी जाऊ. कसं आहे, रोड चांगला असल्यामुळं कसलाच प्रवासाचा ताण नाही आला. हां, कुठे थोडेफार पॅचेस होते खराब, पण तेही आपल्या राईडमध्ये असणं गरजेचं आहे. जर सगळाच रोड त्या समृद्धी महामार्गासारखा असेल तर भाई आपण गाडी चालवत येडं होईल, येडं. त्याच्यामुळं कच्चे रोड येणं, काही पॅचेस कच्चे असणं, टर्निंग, त्यातल्या त्यात घाट रस्ते येणं तर गरजेचंच आहे. घाट रस्त्याने का आनंद कुठल्याच रोडमध्ये नाही. हे असे छोटेफार पॅचेस आले पाहिजेत. मस्त आहे, म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे. इथं आधी ब्रिज नव्हता, आता ब्रिज बांधायले. बाकी भावांनो, काय म्हणता, म्हणजे कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसला वाटला. तर भावांनो, आयुष्य खूप सुंदर आहे रे. फक्त जगायला शिका, जगायला. जे स्वतःच्या मनाला वाटतंय ना ते करा. भाई जो असली नालायक माणसं येणारच आहेत. ह्यांच्यामुळे तर खरे मॅक्सिमम ऍक्सिडेंट होतात. अरे माग पुढे काहीतरी बघा रे. सरळ गाड्या टाकताय, घुसवताय मध्ये. असो, सुखरूप आपण घरी पोहोचलेलोच आहोत. अगदी 2 मिनिटात. 2 मिनिटात नाही, अजून 5 मिनिट लागतील. लय फेकायचं नाही. मस्त आहे. पण जी नाशिक तुळजापूर राईड होती ना,
खरंच खरंच खूप मजा आली आज. तुम्हाला मजा आली का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या व्हिडिओजला सर्वांपर्यंत. आणि परत एकदा सांगतो भावान की आपल्या माणसांना सपोर्ट करायचा. आपल्या करा, एकदा सपोर्ट करून बघा. हा, मराठी मुलं आपले काहीतरी करतायत तर त्यांना सपोर्ट करा. असो, चला नॅशनल हायवे सोडतो तुम्हाला मी आता. जातोय आमच्या गावच्या रस्त्याला. जगदंब जगदंब जगदंब. तर मित्रांनो, या ब्लॉगचा शेवट इथेच करतो. तर भावांनो मित्रांनो, ह्या ब्लॉगचा शेवट इथंच करतो. कारण इथून पुढे ब्लॉग करणं मला कम्फर्टेबल नाही वाटत. कारण आता बघा, हे जे समोर जो आपला सण आहे, सूर्य आहे, सूर्यांची किरणं आपल्या कॅमेऱ्यावरती पडल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी एकदम लो दिसते. त्याच्यामुळे या ब्लॉगचा शेवट आज इथेच करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला, काय नाही आवडलं, कोणत्या गोष्टी आवडल्या, रोडचे कोणते पॅचेस तुम्हाला जास्त आवडले, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. कमेंट करायचे आणि मला नक्की सांगायचं तुम्हाला काय आवडले, काय नाही आवडलं. बाकी सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपला मराठी माणसं, आपली मराठी संस्कृती ही सर्वतोपरी वर गेली पाहिजे. बाकी भावानं एकच म्हणेन, जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य एकदाच आहे आणि बाकी आयुष्य खूप सुंदर आहे. तर चला भेटू या पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कधीच विसरायचं नाही. भावाला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. तर भेटू यानंतरच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.